नमस्कार. दिवा हा प्रकाश पसरवतो. प्रकाश हा ज्ञान पसरवतो. देवांकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो. कोणतेही पूजा असो, कोणतेही समारंभ असो, सर्व शुभ कार्याच्या सुरुवातीस आपण दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे आणि करतो देखील. ज्या प्रकारे देवाची वात नेहमी उंचावते, त्याप्रमाणे माणूस देखील उंचावत राहो, हेच त्या दीप प्रज्वलनाच्या मागं अर्थ आहे. म्हणून सर्वांचे कल्याण होवो अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दीपमंत्र आवर्जून म्हणायचा आहे. हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करताना दिवा लावतातच. सकाळ संध्याकाळ पूजा करताना दिवा लावतातच. वास्तुशास्त्रात सांगितले आहे की दिवा लावण्यासंबंधीचे काही नियम, दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी या संदर्भात वास्तुशास्त्रामध्ये पुरेशी माहिती मिळते. ते देखील खूप महत्त्वाचे आहे. ही दिव्याची वात कोणत्या दिशेला ठेवल्यावर त्याचा कोणता परिणाम होतो हे देखील माहिती आहे. तर नवरात्र बघा, नवरात्रात अखंड दिवा का तेवतात हा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर ऐका, आपल्या हिंदू धर्मात नवरात्राला खूप महत्त्व आहे. आपण वर्षातून 2 वेळा देवीची उपासना करतो. नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना, अखंड दिवा आणि जागरण इत्यादी करतात. नवरात्राच्या 9 दिवसात आपण घरात घटस्थापना आणि अखंड दिवा लावतो. या अखंड दिव्याला न विझू देता आपण तो अखंड तेवत ठेवण्यासाठी आपण कोणते नियम आहेत हा नियम नक्की पाहूया. हा अखंड दिवा लावल्यावर आपण ह्याला एकटे सोडू शकत नाही आणि त्याला विजूही देऊ शकत नाही. तर का हा दिवा विजला तर काही वाईट मानले जाते का? या संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये ऐकूया. बघा, नवरात्रात 9 दिवसापर्यंत देवी आई प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळण्यासाठी म्हणून यासाठी गाईच्या साजूक तुपाचा अखंड दिवा लावतात. जर घरात गाईचे साजूक तूप नसल्यास कोणत्याही तुपाने आपण देवीपुढे अखंड दिवा लावू शकता. नवरात्रीत 9 दिवस दिवा तेवत ठेवणे आवश्यक असते. असे मानले जाते की नवरात्री दिवा तेवत ठेवल्याने घरात सौख्य, शांतता बनते आणि सर्व कार्य सिद्धीस जाते. म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याचे नियमानं संरक्षण करावं. अखंड दिवा लावण्याचा विधी ऐका आता. नवरात्रात अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत. बघा, ज्यांना आपल्याला हे पाळावे लागतात जेणेकरून आपल्याला इच्छित फळ मिळतं. बघा, सहसा लोक पितळाचा दिवा लावतात आणि तोही अखंड. जर आपल्याकडे पितळाचा दिवा नसेल तर आपण मातीचा दिवाही लावू शकता. मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून तेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण 1 दिवस पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कपड्याने पुसून वाळून घ्या. आता शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनंती करतो की आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. आता अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवायचा नाही किंवा नेहमी चौरंगावर, पाटावर ठेवायचा आणि नंतरच लावायचा. माता दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याच्या खाली आधी अष्टदल कमळ ठेवा. हे अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत तांदूळाने देखील काढू शकता. अखंड दिव्याची वात देखील महत्त्वाची आहे. ही वात रक्षासूत्र म्हणजे कालव्यापासून बनलेली असते. 1.25 हात मापाचा हा रक्षासूत्र असतो. पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ही वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात. अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा. जर आपल्याकडे हे तूप नसेल तर आपण तिळाचा देखील लावू शकता. मोहरीचं तेल देखील तुम्ही वापरू शकता. अखंड दिवा देवीच्या उजव्या हातास ठेवणे खूप गरजेचे आहे. दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूस ठेवावं. दिवा वारंवार लागू नये का म्हणून त्याच्यावर काचेचे झाकण ठेवावं. संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विझू नये. दिवा स्वतःच शांत होऊ द्या. ईशान्य म्हणजेच उत्तर व पूर्व दिशा ह्याला देवी आईचे स्थान मानतात. म्हणून अखंड दिवा दक्षिण दिशा म्हणजे आग्नेय दिशात ठेवणं शुभ मानतात. लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं. अखंड दिवा तेवण्यासाठी हात जोडून श्री गणेश देवी आणि दुर्गा
भगवान शंकरांची पूजा करावी आणि दिवा लावताना आपल्या मनामध्ये आपली इच्छा म्हणायची आहे आणि देवी आईला नमस्कार करून विनवणी करायची आहे की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे दिवा लावताना, ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमस्तुते. मंत्र परत एकदा सांगते ऐका. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमस्तुते. हा मंत्र म्हणायचा आहे. आता ऐका नियम. नवरात्रात अखंड दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवल्यानं आयुष्य वाढतं, पश्चिमाला ठेवल्यावर दुःख वाढतं. दिव्याची वात उत्तर दिशेने केल्यास धनलाभ होतो आणि दिव्याची वात जर दक्षिण दिशेला केली तर तोटा होतो. हा तोटा माणसाच्या धनाच्या रूपात देखील संभवू शकतो. कोणत्याही शुभकार्याच्या करण्यासाठी जी पूर्वी दिवा लावताना मंत्राचा जप करायचे, त्वरित यश प्राप्त व्हायचे. आता ऐका. अखंड दिव्याची उष्णता दिवसापासून सुमारे 4 बोटं जाणवली पाहिजे. असा दिवा भाग्यसूचक असतो. दिव्याची वात सोनेरी असावी, त्यामुळे आपल्या जीवनात धनधान्य अफाट मिळतं आणि व्यवसायात प्रगती होते. जर अखंड वात विना कारणास्तव स्वतःच विजल्यास घरात आर्थिक संकट येण्याचे संकेत आहेत. दिव्यात पुन्हा पुन्हा वात बदलायची नाही. दिवा लावायचा देखील अशुभ आहे. असे केल्याने आजारात वाढ होते आणि मंगल अर्थात अडथळा येतो. नवरात्रात मातीचा अखंड दिवा लावल्यानं आर्थिक भरभराट येते आणि आपली सर्वत्र दिशांमध्ये कीर्ती मिळते. नवरात्र दिवा लावल्याने घरात कुटुंबात सौख्य आणि शांती मिळते. नवरात्रात तुपाचा मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्याने सर्व शुभकार्य सिद्धीस होतात. नवरात्रात विद्यार्थ्यांना यश प्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावावा. जर आपल्या काही वास्तुदोष असल्यास त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाच्या तेलाचा दिवा लावा. शनीचा दुष्प्रभाव सुटून आपल्याला चांगला काळ येण्यासाठी नवरात्रात तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. अखंड दिवा लावण्याचे मुहूर्त. पहिला मुहूर्त आहे अभिजित मुहूर्त. तो दुपारी 11:41 सुरू होतो आणि 12:27 संपतो. दुसरा मुहूर्त आहे सकाळी 7:45 ते 9:11 आणि दुपारी 12:04 आहे. तिसरा मुहूर्त आहे संध्याकाळी 6 ते 7:30 वाजेपर्यंत आहे. रात्री चा जो मुहूर्त आहे तो 9 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत आहे. तर अशी ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही सर्वांचे हे नवरात्र आहे ते सुखात आनंदात ऐश्वर्यात जावो. देवी आई तुमच्या कृपा करो अशीच प्रार्थना करून हा व्हिडिओ इथेच थांबवते. धन्यवाद.